साठी नुकत्याच मंजूर झालेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यात चांगल्या तरतुदी केल्या आहेत असंही ते म्हणाले. इंडिया AI मिशन आणि बिल अँड मेलिंदा गेट्स फाउंडेशन यांच्यात AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल एक सामंजस्य करार केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. बिल गेट्स यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. कृषी उत्पादनात सुधारणा, चांगल्या आरोग्य सुविधा, शिक्षणाचा दर्जा वाढवणं आणि हवामान बदलाशी सामना करण्यासाठी AIच्या वापरात या फाउंडेशनची भारताला मदत होईल अशी अपेक्षा वैष्णव यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांचीही बिल गेट्स यांनी भेट घेतली. भारतातली आरोग्य व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी बिल गेट्स फाउंडेशन सहकार्य करत असल्याबद्दल नड्डा यांनी समाधान व्यक्त केलं. आरोग्य क्षेत्राशी संबंधित सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.